आपल्या प्रशालेमध्ये एका कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे आणि ती कार्यशाळा आहे माती. आपल्या गावचे सुपुत्र प्रसिद्ध प्रकाश कोंडे बाळा कोंडे हे आपल्याला आपल्या प्रशालेमध्ये आज माती कामाचं प्रशिक्षण देणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने उत्स्फूर्तपणे या प्रशिक्षणात भाग घ्या. सर्वप्रथम मी आपल्या प्रशालेमध्ये आलेले आहेत सर्वांनी मला सांगते की त्यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. माती ही अतिशय माती ही आपल्या निसर्गाचा अविभाज्य असा भाग, जो आपल्या जीवनाचा सुद्धा अविभाज्य भाग आहे. मातीतून अनेक अशा सुंदर कलाकृती निर्माण करण्याचं काम शिल्पकार करतात आणि त्याचाच आस्वाद आज आपल्याला घ्यायचा आहे. मातीकाम ही अतिशय सृजनशीलतेची कला आहे आणि या कलेचा आस्वाद आपल्याला सर्वांना घ्यायचा आहे. आपले गेले 2 वर्ष आपल्याला या मातीकामाचं प्रशिक्षण श्री बाळा कोंडे नेहमी देत असतात. याही वर्षी ते उत्स्फूर्तपणे आपल्याला अतिशय सुंदर अशा कलाकृती आपल्या सोबत हाताने बनवून दाखवणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी त्याचं निरीक्षण करा आणि तशाच पद्धतीचे सृजनशीलता कला कौशल्य आपल्याही अंगी कसं आत्मसात करता येईल याचा आपल्याला विचार येते. या निमित्ताने करायचं आहे. बाळा कोंडे यांना सांगते की त्यांनी 2 शब्द आपल्या मनोगत व्यक्त करावं आणि आपल्या मूर्तिकाम किंवा शिल्पकला जे आहे त्याचं प्रशिक्षण आपल्याला द्यावं. सर्वांच्या आधी पहिल्यांदा आभार. सर्व शांततेने ऐकून घ्यायचं, गडबड करायची नाही. काय कला हे असे आहे ना, त्याला पूर्णपणे एकाग्रता लागते. कुठच्याही गोष्टीला अभ्यास करताना पण एकाग्रता लागते. त्या शिकताना एखादं चित्र काढण्याचं त्याच्यामध्ये पूर्ण इथून आपण ते काढलं पाहिजे. किंवा कुठले काही बनवतात, काही कुठचं आर्ट बनवतात, मॉडेल स्टाईल. त्यामुळं बघा तुम्ही मूर्तिकार ते हे असतात पूर्ण मग्न. आता तुम्ही थेअरीमध्ये बघितलं असतात जुनं मंदिरे आहेत, जुनी मंदिरं आहेत ना, ती बघा तेवढं त्याचं ह्याचं मूर्ती, त्यांच्या मूर्त्यांची कला बघा, दगडी मूर्त्या. कुठेतरी ते काही फोटोमध्ये तुम्ही असं बघितलं का तरी त्याचे हात नाही, त्याचं हे राहिलं आहे, त्याचं डोकं राहिलं तशा. मग ते का, मग हे कधी तुम्ही एकदा जाणून घेतलं तुमच्या मार्फत खूप म्हणजे असं म्हणजे असं का एवढं सुंदर काम अर्धवट का थांबले. तर त्याचं हेच कारण की एखादं चित्र काढताना त्याला समजा कुठचं दुसरं काम आलं आणि तिथून तो उठला गेला तर तो परत येतो की नाही, त्याच्यात जर कालावधी गेला तर ते जसं पहिलं जसं आपल्या मनात असतं तसं चित्र उतरत नाही, मग त्याचा मूळ जातो किंवा काय असतं. तर हे कारण आहे. त्यामुळे एकाग्रता ही महत्वाची असते. तर आता तुम्हाला बेसिक चालू करून दाखवतो. आणि कोण शिकणार करायला कोण इच्छुक आहे? माती घ्या, एक फळ बनवा. काही ते बनवा हे घे रे. तुम्हाला काय बनवायला येतं ते करायचं. पुढे बसा.
पहिलं महत्वाचं म्हणजे कुठच्याही काही बनवताना ज्यावेळी आपल्याला एखादे ओळ काढायची आहे तर ती ओळ सरळ रेषेत असावी. चित्र काढताना तुमचा हात कुठचंही चित्र पेंटिंग काढताना असा हात हालता नाही. मग पहिल्या प्रथम ना सरळ रेषेची सवय करायची, सरळ. त्यानंतर गोल काढताना सरळ यायला पाहिजे. एकदा चुकला दहाचा गोल ज्यावेळी काढतो त्यावेळी जसे या बाजूने काढतो उजव्या बाजूला तसं डाव्या बाजूला आपण सरळ, म्हणजे दोन्ही फ्री हँड मुक्त असतं चित्र, म्हणजे दोन्ही तुम्हाला सवय होते दोन्ही साईड. जसं मातीकाम करताना पहिली अशी ही लोळी असते, लोळी बनवली, ही महत्वाची व्यवस्थित प्लेन यायला पाहिजे, कुठे ती बारीक हे येतात नाही. आता तुम्हाला एक पोर्ट्रेटचा विषय आहे. सध्या बघा मोबाईलमध्ये सध्या मासू बनवू, मासू. वर्धा आले का वर्धा? मावणी आयुषी या दोघी या. यश यश ये यश यश अनपवणे इकडे या. आहे ना यश अनपवणे नाही ना? पटकन जास्त करून हे बघ असं आलं ना साधारण एक हे घ्यायचं असं आत, असं आतमध्ये हे करत आहे. तर ते अशा पाकळ्या येणार वेगवेगळ्या, तुम्ही काही बनवू शकता ते. मोठ्या प्रमाणात करून तुम्ही वॉलवर करू शकता, म्हणजे हे POP मध्ये किंवा कुठच्याही याच्या माध्यमातून. नंतर मग सुकल्यानंतर त्याला पेंट करायचं. हे सगळं असं आत घ्यायचं, पेंट केल्यावर ते चांगलं दिसतं. वेगवेगळे फुलं काढून डायरेक्ट भिंतीवर किंवा असे पोर्ट्रेट तुम्ही बनवू शकता, त्याला फ्रेम बनवू शकता. काय ना सोपं आहे. फ्रेममध्ये पण कॅनव्हासवर करू शकता. कॅनव्हासवर करताना आता ते प्लॅस्टर ऑफ पॅरिस येते. मेहंदी काढतात तशी ते मेहंदी भरायची आणि पहिलं स्केच काढून घ्यायचं आणि कडा काढून घ्यायची अशी पूर्ण. म्हणजे त्याची कडा काढून घेतली की नाही तर कुठच्याही माध्यमातून ब्रश किंवा कुठच्याही मायने ते नंतर असं आत करत जायचं. हे बघा असं
ते आता असं. आणि ते झालं का त्याला फिनिशिंग करून त्याला व्हाईट कलर किंवा त्याला कडा गोल्डन केली का इतकं सुंदर दिसतं. आणि खूप आता सध्या हे फेमस आहे हे वॉल पेंटिंग. मोठमोठे आर्टिस्ट वॉल पेंटिंग असं करतात. वेगवेगळी फुलं वेगवेगळं असं गुलाबाची ते हळूहळू होतं. एकदा छोटं असं तुम्ही एक एक प्रॅक्टिस केलं. आज एक फूल बनवलं, उद्या दुसरं, मग हळूहळू तिसरं, नंतर मग त्याच्यापेक्षा चांगलं येणार. हळूहळू मग सुंदरच येणार. पहिल्या वेळी एकदम येत नाही. सगळे एकदम साधं आहे ते तुम्हाला दाखवलं. डोळ्याने काढते इकडे बघ. बोलव असं आतल्या बाजूला दाबायचं. हे इथं दाबायचं. उजवा लांब सोडा, डावा लहान. प्राणी पण मोर बनवतो. काय बनवतो? मोर बनवतो.